नमस्कार मित्रांनो, आज आपण EHRMS या पोर्टलवर रिपोर्टिंग ऑफिसर आणि रिवायविंग ऑफिसर कसं चेंज करायचं याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. रिपोर्टिंग ऑफिसर आणि रिवायविंग ऑफिसर केव्हा चेंज करत असतो, जेव्हा आपला डिपार्टमेंट चेंज होत असते किंवा आपली ऑफिसर चेंज होत असतात, त्यावेळेस आपल्याला हे रिपोर्टिंग ऑफिसर्स आणि रिवायविंग ऑफिसर्स चेंज करायचे असतात. त्याकरिता Google Chromeवर जाऊन आपल्याला EHRMS या वेबसाईटवर जायचं आहे. जे पहिली लिंक दिसतं त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं EHRMSचं वेब पेज ओपन होईल. राईट कॉर्नरला लॉग इन नावाचं ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन विथ परिचयवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर आय कन्सेंट टू परिचय या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि नेक्स्ट आहे. तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP सेंड केला जाईल, तो कुणालाही शेअर न करता इथे एंटर करायचा आहे. OTP एंटर केल्यानंतर नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघू शकता आपला EHRMSचा पोर्टल ओपन झालेला आहे. आपल्याला रिपोर्टिंग ऑफिसर आणि रिवायविंग ऑफिसर चेंज करायचा आहे, त्यामुळे डॅशबोर्डच्या खाली एम्प्लॉई सर्व्हिस नावाचा ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली यायचं आहे. खाली मॅनेज रिपोर्टिंग अँड रिवायविंग असं ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे अपडेट रिपोर्टिंग ऑफिसर्स ईमेल, रिपोर्टिंग ऑफिसर चेंज करायचा असल्यास अपडेट ईमेल IDवर क्लिक करायचं आहे. इथे मिनिस्ट्री सिलेक्ट करायची आहे, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही तुमच्या ऑफिसला विचारू शकता कुठल्या प्रकारचं डिपार्टमेंट ठेवायचं आहे. जसं पोलीस डिपार्टमेंट असेल तर डायरेक्टरेट जनरल ऑफ पोलीस. ऑर्गनायझेशन्स हा मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर करंट नोडल ऑफिसर वाईज याच्यावर क्लिक करायचं आहे. तुमचं ऑफिस आहे, SP ऑफिस किंवा कुठलं आयुक्त आहे ते सिलेक्ट करायचं आहे. ॲज एक्झाम्पल म्हणून मी SRPFचं घेत आहो. त्यामध्ये SRPF ग्रुप नंबरचं इथे टाईप करायचं आहे. त्यानंतर इथे विविध ऑप्शन ओपन होत आहेत. त्यामुळे आपल्याला रिपोर्टिंग ऑफिसर चेंज करायचं असल्यास ऑफिस सुपरिटेंडंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे एम्प्लॉयमध्ये तुम्हाला ज्या ऑफिसरचं नाव अपडेट करायचं आहे त्या ऑफिसरचं नाव इथे टाईप करावे लागेल. त्यानंतर सेव्ह चेंजेस नावाचे ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर जर आपल्याला रिवायविंग ऑफिसर चेंज करायचं असेल तर अपडेट ईमेल ID या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे सिलेक्ट मिनिस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, डिपार्टमेंट, डायरेक्ट जनरल ऑफ पोलीस, त्यानंतर ऑर्गनायझेशन्स मॅन्डेटरी नाही, त्यामुळे करंट नोडल ऑफिसर वाईज याच्यावर क्लिक करायचं आहे. इथे ॲज एक्झाम्पल म्हणून आपण SRPFचं एक्झाम्पल घेतलेला होता. SRPF जो ग्रुप आहे त्याचा नंबर एंटर करायचा आहे, त्यामुळे आपल्याला सोपं जाईल. तिथे नोडल ऑफिसर कोण ठेवायचं आहे त्याच्याबद्दल माहिती आपल्या ऑफिसला विचारून घ्यायची आहे, त्याच्यानंतरच ही कारवाई करायची आहे. ती एम्प्लॉयमध्ये ज्या अधिकाऱ्याचं अपडेट करायचं आहे त्या अधिकारीचं नाव टाईप करायचं आहे. त्यानंतर सेव्ह चेंजेस या ऑप्शनवर क्लिक करून बघू शकता इथे अपडेट आपण पूर्ण सिलेक्ट केलेला आहे जो आपल्याला हवा आहे. त्यानंतर इथे अपडेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. अपडेट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपली जी रिक्वेस्ट आहे नोडल ऑफिसरकडे गेलेली आहे. नोडल ऑफिसरला कॉन्टॅक्ट करून रिक्वेस्ट अप्रूव्ह करून घ्यायची आहे. रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्या या पोर्टलवर आपल्या लॉग इन IDवर रिपोर्टिंग ऑफिसर आणि रिवायविंग ऑफिसर चेंज झालेला दिसेल. धन्यवाद. अशाच माहिती बघण्याकरिता चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.